नमस्कार, मी अपर्णा. स्वागत आहे तुमचं बोलीस किचनमध्ये. आज आपण कमी साहित्यात, कमी तेलकट आणि खूप झटपट मस्त असे खमंग कुरकुरीत सगळ्यांच्या आवडीचे ब्रेड पकोडे बनवणार आहोत. तर त्यासाठी सगळ्यात अगोदर आपण ब्रेडमधलं जे फिलिंग असतं किंवा जे सारण असतं ते तयार करून घेऊया. त्यासाठी मी इथे 4 मध्यम आकाराचे बटाटे उकडून छान मॅश करून घेतलेत हाताने. आता यामध्ये आपण पाऊण चमचा धनेपूड, पाऊण चमचा जिरपूड, त्याचबरोबर 5-6 हिरव्या मिरच्या, 7-8 लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आलं मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे. मिरची तुम्ही कमी जास्त करू शकता. त्याचबरोबर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची, चवीनुसार मीठ घालायचं आणि हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. चमच्याने किंवा हाताने कसंही मिक्स करू शकता. तर आता इथे आपलं हे जे फिलिंग आहे किंवा हे जे ब्रेडमधलं सारण आहे ते तयार झालेलं आहे. आता हे आपण बाजूला ठेवूया आणि आता कोटिंगसाठी आपल्याला एक बॅटर तयार करायचं आहे. तर त्यासाठी इथे मी एक बाउल घेतलेला आहे. बाउलमध्ये आपल्याला 1 कप बेसन पीठ घ्यायचं आहे. तर मी इथे घरातलं बेसन पीठ घेतलं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मार्केटचं सुद्धा घेऊ शकता. यामध्ये पाव चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा जिरेपूड आणि अर्धा चमचा हातावर चोळून ओवा घातलेला आहे मी यामध्ये. चवीनुसार मीठ घालायचं, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आता यामध्ये पाणी घालून आपल्याला याचं छान असं बॅटर बनवून घेऊया. तर यामध्ये आपल्याला एकदम पाणी घालायचं नाही आहे, कारण हे बॅटर आपल्याला खूप जास्त घट्टही नाही आणि खूप जास्त पातळही नाही. तर मीडियम कन्सिस्टन्सीचं बनवायचं आहे. त्यामुळे थोडं थोडं पाणी घालून आपण याचं छान असं बॅटर बनवून घेऊया. तर आत्तापर्यंत मी यामध्ये अर्धा कप पाणी घातलं होतं आणि तुम्ही बघू शकता तरीसुद्धा हे घट्टच आहे. तर बघा, 1 कप पाणी घालून मी हे बॅटर बनवून घेतलेलं आहे आणि याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता. खूप जास्त पातळही नाही आणि खूप जास्त घट्टही नाही. तर असं आपल्याला हे बॅटर तयार करायचं आहे. तर आता हे बॅटर आपलं तयार झालेलं आहे. आपण हे 10 मिनटं साईडला ठेवूया आणि आता आपण ब्रेडमध्ये सारण भरून घेऊया. तर मी इथे 2 ब्रेड घेतलेले आहेत आणि इथे मी आता दोन्ही ब्रेडला छान असा हा टोमॅटो सॉस लावून घेणार आहे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही इथे एका ब्रेडला टोमॅटो सॉस आणि एका ब्रेडला हिरवी चटणी लावू शकता. पण जरी हिरवी चटणी नसेल आणि दोन्ही ब्रेडला आपण टोमॅटो सॉस लावून घेतला तरीसुद्धा हा जो ब्रेड पकोडा आहे तो खूप मस्त लागतो, खूप टेस्टी लागतो. तर बघा, दोनही ब्रेडला मी छान असा हा टोमॅटो सॉस लावून घेतलेला आहे. तर आता यावरती आपण बनवलेलं जे बटाट्याचं फिलिंग आहे किंवा जे सारण आहे ते लावून घेऊया. तर असं तुम्ही चमच्याने लावू शकता किंवा चमच्याने खेळत बसण्यापेक्षा माझ्यासारखं असं हाताने सुद्धा लावू शकता. तर बघा, अशा पद्धतीने सगळीकडे आपण हे जे सारण आहे ते छान असं एकसारखं लावून घेऊया. तुम्ही हे बटाट्याचं सारण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त सुद्धा लावू शकता. तर आता हा जो दुसरा सॉस लावलेला ब्रेड आहे तो आपल्याला यावरती ठेवायचा आहे आणि याला थोडंसं आपल्याला प्रेस करायचं आहे आणि चाकूने मधून आपल्याला याला कट करायचं आहे. तर इथे मी एका ब्रेडचे अशा पद्धतीने 2 पीसेस किंवा 2 तुकडे केलेले आहेत. तुम्हाला हवा असेल किंवा कढई जर छोटी असेल तळायला तर तुम्ही याचे 4 पीसेस सुद्धा करू शकता. तर आता त्याच पद्धतीने मी दुसऱ्या ब्रेडमध्ये सुद्धा सारण भरून त्याला मधून कट करून घेतलेलं आहे. तर आता आपण हे तळून घेऊया. तर त्यासाठी कढईमध्ये तेल छान गरम झालेलं आहे आणि आता आपल्याला आपण तयार केलेलं बेसनाचं बॅटर घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण सारण भरलेला ब्रेड घ्यायचा आहे किंवा आपण जे सँडविच तयार केलं होतं ते घ्यायचं आहे आणि यामध्ये दोन्ही बाजूने छान असं बुडवून हे आपल्याला काळजीपूर्वक हळूवारपणे तेलामध्ये सोडायचं आहे. तर तेल छान गरम झालेलं आहे. तर सुरुवातीचे 2 मिनटं आपल्याला याला पलटायचं नाही आहे. एका बाजूने छान असं हे तळल्या गेल्यावर आपल्याला याची बाजू पलटायची आणि त्यानंतर दोन्ही बाजूने आपल्याला छान असं खरपूस होईपर्यंत किंवा दोन्ही बाजूने छान असा सोनेरी रंग येईपर्यंत मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला हे तळून घ्यायचं आहे. हाय फ्लेमवर तळलं तर मध्ये कच्चं राहील आणि वरून खूप लवकर तळल्या जाईल आणि लो फ्लेमवर तळलं तर तळायला खूप वेळ लागेल आणि त्यामुळे मध्ये सुद्धा तेल जाऊन ते तेलकट होईल. त्यामुळे आपल्याला हे ब्रेड पकोडे मीडियम टू हाय फ्लेमवरच तळून घ्यायचे. तर मी इथे याच पद्धतीने 4 ब्रेड पकोडे मीडियम टू हाय फ्लेमवर छान असे सोनेरी रंग येईपर्यंत आणि मस्त असे खरपूस होईपर्यंत तळून घेतलेले आहेत. तर आजची ही साधी, सोपी आणि मस्त अशी टेस्टी खमंग रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीमध्ये शेअर करा आणि अशाच सोप्या टेस्टी रेसिपीसाठी बोलीज किचनला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या टेस्टी, सोप्या आणि खमंग रेसिपी बरोबर. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. थँक्यू.